नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ज्ञ, नाशिक। आज मी आपल्याला एक्झरसाइजमुळे हार्ट डिजीज प्रिव्हेंशन करता येतं हे सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु एक्झरसाइजमुळे आपण हार्ट डिजीज डायग्नोज करू शकतो हे फार कमी लोकांना माहीत असेल। तर एक्झरसाइजचं महत्त्व किती इम्पॉर्टन्स देतं याबद्दल मी गायडन्स करणार आहे। माझ्याकडे साधारणतः 3 महिन्यापूर्वी येवल्यावरून एक 42 वर्षाचा एक युवक आला होता आणि युवक आल्यानंतरून त्याचा ज्यावेळेस नंबर आला, आम्ही त्याचा ECG इको घेतला, तो नॉर्मल होता। त्यावेळी त्याच्याशी डिस्कशन केलं तर त्याचे जे त्रास होता तो वेगळ्या प्रकारचा त्रास होता। तो नेहमी क्रिकेट खेळायचा आणि क्रिकेट खेळत असताना त्याला कुठलाही त्रास होत नव्हता, पण गेल्या 15 दिवसापासून क्रिकेट खेळत असताना ज्यावेळेस तो फास्ट बॉलिंग करायचा, तो एक फास्ट बॉलर होता आणि तो ज्या फास्ट बॉलिंग करायचा तेव्हा तो रनअप घ्यायचा, तो पहिल्या बॉल नंतरून दुसऱ्या बॉलला जो रनअप घ्यायचा तर त्यावेळेस त्याला छातीत थोड्या वेदना व्हायला लागायच्या, त्यामुळे त्याला थोडं थांबून जावं लागायचं। तर हे असं त्याला व्हायला लागलं आणि होत असल्यामुळे त्याला वाटलं की हा काहीतरी वेगळा त्रास आहे आणि त्यासाठी त्याला एका मित्राने माझ्याकडे पाठवलं होतं। मी ते ऐकल्यानंतरून मला लक्षात येऊन गेलं की हा अँजायनाचा त्रास आहे। अँजायना म्हणजे हृदयाला होणार रक्तपुरवठा कमी, त्यामुळे क्रिकेट खेळताना जे बॉलिंग करायला जे श्रम पडतात त्या श्रममुळे त्याला ते लक्षात आलं की आपल्याला अँजायनाचा त्रास होतोय। पण मित्रांनो, बऱ्याच वेळेला असे काही लोक असतात की त्यांचे दिवसभरातले श्रम हे इतके कमी असतात की त्यामुळे त्यांना अँजायनाचा त्रास जाणवत नाही आणि त्यामुळे त्यांना डायरेक्ट हार्ट अटॅकचा मोठा धोका होतो। त्यामुळं जर आपण एक्झरसाइज करत नसाल तर माझं सगळ्यांना रिक्वेस्ट राहील की एक लिमिटेड 30 मिनटं एक्झरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे। त्या एक्झरसाइजने आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, स्ट्रेस कमी करण्यास, आपले कार्डियक हेल्थ मेंटेन करण्यास मदत होईलच, परंतु एक्झरसाइज जर करत असू तर ज्यावेळेस आपल्याला कधी काही प्रॉब्लेम येईल तो आपण डिटेक्ट पण करू शकतो। मध्ये माझ्याकडे एक बाबा आले होते आणि ते आल्यानंतर ते बाबा एकदम टिपिकल सांगत होते की डॉक्टर साहेब, मी 30 वर्षापासून रोज ग्राउंडला 10 चक्कर मारतो, परंतु गेल्या 15 दिवसापासून एक 4थ्या चक्कर नंतर माझ्या छातीत वेदना होतात, माझे खांदे भरून येतात आणि मला बसून घ्यावंसं लागतं। हे 2-3 दिवस रोज झालं आणि त्यामुळे मी लगेचच तुम्हाला दाखवायला आलो। आज त्या बाबांचा आम्ही नंतर अँजिओग्राफी केली, त्यांना एक 90% ब्लॉक होता, आम्ही प्लास्टिक केली, आज ते व्यवस्थित आहे। पण फक्त ते एक्झरसाइज करत होते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या आजाराचं लवकर डायग्नोसिस केलं। त्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने एक्झरसाइज करणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद।